Hi friends, welcome to BioStudy with Nikhil YouTube channel. Here we learn biology in simple way. Class 12 State Board New Syllabus of 2020 आपण घेत आहोत. त्यामधला चालू आहे आपला चॅप्टर नंबर 3 इनहेरिटन्स अँड द व्हेरिएशन पार्ट नंबर 5. या आधीचे जर तुम्ही फर्स्ट पार्ट पासून फोर्थ पार्ट पर्यंत जर व्हिडिओ बघितले नसेल तर प्लीज चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जा आणि ते व्हिडिओ पहिल्यांदा बघून घ्या. त्यानंतर या पार्ट 5 वर. तर चला सुरू करूया पार्ट 5. सो अवर फर्स्ट टॉपिक इज कलर ब्लाइंडनेस. कलर ब्लाइंडनेस कशाला म्हणायचं? इन विच द पर्सन कॅन नॉट डिस्टिंग्विश बिटवीन रेड अँड द ग्रीन कलर. ज्यामध्ये एखादा जो व्यक्ती आहे ज्याला कलर ब्लाइंडनेस आहे तो ग्रीन आणि रेड या कलरमधला डिफरन्स ओळखू शकत नाही. अँड ॲज बोथ दीज आर अपियर्स ॲज अ ग्रे. आणि दोन्ही सुद्धा हे कलर त्याला ग्रे सारखे दिसतात. म्हणजेच त्या व्यक्तीला इंडिव्हिज्युअलला कलर ब्लाइंडनेस हा डिसीज आहे. तर या डिसीजमध्ये नॉर्मल, कलर ब्लाइंड आणि कॅरियर याच्यामधलं त्याला डिनोट कसं करायचं त्याचे सिम्बॉल आहेत. फर्स्ट आहे नॉर्मल. नॉर्मलला आपण डिनोट करतो एक्स सी वाय. एक्स आणि वाय मीन्स आपल्याला माहिती आहे मेलमध्ये असतं एक्स वाय. ओके, त्याच्या मधातनी सी मीन्स मेल इज कलर ब्लाइंड. ओके, देन अनादर इज एक्स सी. या आहे फिमेलचा जिनोटाईप जेव्हा नॉर्मल आहे, बट कलर ब्लाइंड असले तेव्हा सी कसा राहील? स्मॉल राहील. जेव्हा मी सी स्मॉल आहे याच्यामध्ये सुद्धा एक्स स्मॉल सी एक्स स्मॉल सी मीन्स कलर ब्लाइंड फिमेल अँड एक्स स्मॉल सी अँड वाय मीन्स कलर ब्लाइंड मेल. आणि कॅरियर जेव्हा कॅरियर असेल तेव्हा फिमेल, कारण फिमेलच कॅरियर असू शकते. ओके, सो द फिमेल कॅरियर इज एक्स सी कॅपिटल आणि एक्स सी स्मॉल. म्हणजे कॅपिटल स्मॉल दोन्ही जरी असले तर तेव्हा ते कॅरियर होईल. Okay, so this is normal XCY and colorblind X small cy. So this is about the genotype. Okay. Then question आहे मॅरेज बिटवीन कलर ब्लाइंड मेल. जर कलर ब्लाइंड मेलचं मॅरेज झालं विथ नॉर्मल फिमेल सोबत, देन विल प्रोड्यूस्ड नॉर्मल विजन मेल अँड फिमेल. जर ते नॉर्मल विजन मेल अँड फिमेल ऑफस्प्रिंग प्रोड्यूस करतील. The sons have the normal vision but daughter will be carrier for the disease. याच्यामध्ये काय होईल मग? त्याच्यामुळे सन शोज हॅव द नॉर्मल विजन. सनमध्ये नॉर्मल विजन असेल बट डॉटर विल बी कॅरियर. बट डॉटर कशी असेल? कॅरियर. तर हे कसं आलं ते आपण खाली बघूया. जेव्हा याच्यामध्ये कलर ब्लाइंड मेल आणि आपण क्रॉस केला किंवा मॅरेज विथ द नॉर्मल फिमेल, कलर ब्लाइंड मेलचा जो जिनोटाईप आहे तो आहे एक्स कॅपिटल सी स्मॉल वाय कॅपिटल आणि नॉर्मल फिमेलचा आहे टोटल कॅपिटल. ओके, एक्स कॅपिटल सी कॅपिटल एक्स कॅपिटल आणि सी कॅपिटल. जेव्हा याचे 4 गॅमेट पडले, फर्स्ट इज एक्स कॅपिटल सी स्मॉल अँड वाय कॅपिटल, हे झालेत मेलचे गॅमेट. फिमेलचे सारखेच असतील बिकॉज बोथ आर 4 आर सेम. एक्स कॅपिटल सी कॅपिटल अँड एक्स कॅपिटल अँड द सी कॅपिटल. अशा प्रकारे 4 गॅमेट पडले. त्यानंतर याच्यामध्ये आपण क्रॉस करून जेव्हा एक्स सी या एक्स सी सोबत क्रॉस आला तेव्हा गॅमेट भेटला आपल्याला एक्स कॅपिटल सी कॅपिटल एक्स कॅपिटल सी स्मॉल. ओके, देन अगेन धिस विथ धिस, देन वी गेट एक्स कॅपिटल सी कॅपिटल एक्स कॅपिटल सी स्मॉल. देन अगेन धिस with this we get x capital c capital and the y capital, and then again this with this we get x capital c capital and the y capital. तर आपल्याला 4 F1 मिळाले. एक भेटला x कॅपिटल सी कॅपिटल एक्स कॅपिटल सी स्मॉल, 2 सेम भेटले आपल्याला. अँड अदर भेटले तर एक्स कॅपिटल सी कॅपिटल वाय कॅपिटल एक्स कॅपिटल सी कॅपिटल वाय कॅपिटल. आणि आपल्याला माहिती आहे एक्स सी आणि वाय, एक्स वाय आणि सी हे तिन्ही सुद्धा कॅपिटल असेल तर तो जो मेल आहे तो कसा आहे? नॉर्मल मेल. त्यामुळे आपल्याला जे 2 आहेत ते भेटले तर नॉर्मल मेल, म्हणजे 50% नॉर्मल सन्स. अँड डॉटर्स एक्स कॅपिटल सी कॅपिटल एक्स कॅपिटल सी स्मॉल, म्हणजेच इथे आहे कॅरियर. एक्स कॅपिटल सी कॅपिटल एक्स कॅपिटल सी स्मॉल म्हणजेच कॅरियर. मीन्स 50% वी गेट कॅरियर डॉटर्स. कॅरियर डॉटर्स हे नॉर्मल आहेत बट ते डिसीज ते नेक्स्ट जनरेशनकडे प्रोव्हाइड करतात, त्यांना तो डिसीज होत नाही. तर अशा प्रकारे व्हेन कलर ब्लाइंड मेल मॅरीज विथ द नॉर्मल फिमेल विल प्रोड्यूस्ड नॉर्मल विजन मेल अँड द फिमेल ऑफस्प्रिंग. नॉर्मल विजन आहे. द
सन हॅव द नॉर्मल व्हिजन बट डॉटर विल बी कॅरियर. नॉर्मल असेल कॅरियर डॉटरसुद्धा, बट ती कशी आहे कॅरियर आहे, म्हणजे नेक्स्ट जनरेशनला तो डिसीज होईल. ओके, सो दिस इज अबाउट द सेक्स लिंक्ड इनहेरिटन्स दॅट इज कलर ब्लाइंडनेस. हे सेक्स लिंक्ड जीन थ्रू इनहेरिट होतात. देन सेकंड एक्झाम्पल, मॅरेज बिटवीन कॅरियर फिमेल. ओके, कॅरियर फिमेल अँड द नॉर्मल मेल. कॅरियर फिमेल आणि नॉर्मल मेलमधला आपण जेव्हा मॅरेज झालं तेव्हा काय होईल, विल प्रोड्युस्ड फिमेल ऑफस्प्रिंग विथ द नॉर्मल व्हिजन. याच्यामध्ये जे फिमेल ऑफस्प्रिंग असेल ती कशी असेल, नॉर्मल व्हिजन. अँड बट द हाफ ऑफ देम विल बी कॅरियर. बट त्याच्यातला जे हाफ असतील ते कॅरियर असते फॉर द डिसीज. अँड हाफ मेल ऑफस्प्रिंग विल बी नॉर्मल while remaining half will be color blind. Half male will be normal, okay, but the remaining half will be color blind. तर चला आता हे प्रूव्ह कसं होतं ते बघूया. पहिल्यांदा काय केलं, कॅरियर डॉटर. ओके, फर्स्ट कॅरियर डॉटर इज क्रॉस विथ द नॉर्मल मेल. कॅरियर फिमेल डॉटर आर क्रॉस विथ द नॉर्मल मेल, मीन्स मॅरेज विथ द नॉर्मल मेल्स. त्यानंतर जो जिनोटाईप राहील कॅरियर डॉटरचा तो राहील एक्स कॅपिटल सी स्मॉल, आणि नॉर्मल मेलचा राहील एक्स कॅपिटल सी कॅपिटल अँड द वाय कॅपिटल. ओके, याच्यामधून आपल्याला 4 गॅमेट मिळतील. इकडून मिळेल एक्स कॅपिटल अँड सी कॅपिटल अँड द एक्स कॅपिटल सी स्मॉल. इकडे मिळेल एक्स कॅपिटल सी कॅपिटल आणि सिंगल वाय. आणि जेव्हा आपण याला क्रॉस केलं तेव्हा आपल्याला काय मिळेल, एक्स कॅपिटल सी कॅपिटल विथ एक्स कॅपिटल सी स्मॉल, then this with this, then this with this, and last this with this. Then we get 4 result. First is x capital c capital x capital c capital, that is normal female normal. Then x capital c capital and the y capital, this is normal male. And this is the x capital and the c small, that is the carrier female. जर दोन्ही कॅपिटल सी कॅपिटल आणि दोन्ही एक्सवर जर सी कॅपिटल असतील तर नॉर्मल फिमेल, आणि दोन्ही जर स्मॉल असतील तर ती डिसीज्ड. बट जर एक कॅपिटल आणि एक स्मॉल असेल तर ती कॅरियर फिमेल म्हणून आपण ओळखतो. अँड द फोर्थ इज एक्स कॅपिटल सी स्मॉल वाय कॅपिटल मीन्स कलर ब्लाइंड मेल. म्हणजेच याच्यामध्ये आपल्याला मिळाले 25% नॉर्मल फिमेल, 25% नॉर्मल मेल, म्हणजे 50% नॉर्मल चाइल्ड आपल्याला झाले. देन कॅरियर फिमेल 25% अँड कलर ब्लाइंड मेल 25%, मीन्स 1 ऑफ द 4th. अशा प्रकारे हाफ ऑफ मेल ऑफस्प्रिंग विल बी नॉर्मल, त्यामुळे 50% हे नॉर्मल असतील. ओके, अँड हाफ ऑफ ऑफस्प्रिंग विल बी नॉर्मल व्हाईल रिमेनिंग हाफ विल बी कलर ब्लाइंड, आणि त्यामधले रिमेनिंग हाफ जे असतील ते कलर ब्लाइंड असतील. बट मेल हाफ नॉर्मल आहेत, हाफ कलर ब्लाइंड, आणि फिमेल हाफ नॉर्मल आहेत आणि हाफ आहे कॅरियर. So this is about the sex linked inheritance, that is color blindness. Then the next disease is hemophilia. Hemophilia disease काय असतो आणि याच्यामध्ये काय होतं ते बघूया. Hemophilia is a hereditary blood disease. हे हेरिडिटरी आहे, मीन्स ट्रान्सफर होऊ शकतो. ब्लड डिसीज इन विच ब्लड फेल टू क्लॉट. याच्यामध्ये काय होतं, ब्लड हे क्लॉट होत नाही. ब्लडमध्ये आपल्या बॉडीमध्ये एक प्रोसेस असते ब्लड क्लॉटिंग. जेव्हा आपल्याला एखादी ऊण किंवा जखम होते त्यानंतर काही मिनिटांनी 15-20 मिनिटांनी काय होतं, ब्लड क्लॉट होतं, त्याला आपण ब्लड क्लॉटिंग. बट काही इंडिव्हिज्युअल्समध्ये ब्लड क्लॉटिंगचे जे फॅक्टर असतात ते काय अब्सेंट असतात आणि त्यामुळे ब्लड क्लॉट होत नाही. अँड ऑर व्हेरी क्लॉट स्लोली, ऑर क्लॉट व्हेरी स्लोली नाहीत, किंवा क्लॉट होते बट व्हेरी स्लो रेटमध्ये. हिमोफिलिया ॲज अ डिफिशियन्सी ऑफ द क्लोटिंग फॅक्टर. त्याच्यामध्ये क्लोटिंग करणारे ब्लड क्लॉट करणारे फॅक्टर्सची डिफिशियन्सी असते. ते फॅक्टर कोणते आहेत, फॅक्टर 8 और फॅक्टर 9. ओके, ऑर सो इट इज ऑल्सो कॉल्ड ब्लीडर डिसीज. याला ब्लीडर डिसीज आपण म्हणतो. का म्हणतो, कारण याच्यामध्ये कंटिन्युअस ब्लिडिंग होते, कारण की ब्लड क्लॉट होत नाही, मीन्स कंटिन्युअस ब्लिडिंग होते, रक्त वाहत राहते, म्हणून त्याला आपण ब्लिडिंग डिसीज सुद्धा म्हणतो. हिमोफिलिया, आणि हिमो मीन्स ब्लड आणि फिलिया मीन्स बाहेर पडते. ओके, सो हिमोफिलिया. देन द चार्ट बघू आपण. नॉर्मल नॉर्मलचा जिनोटाईप काय आहे, फिमेलचा नॉर्मल, फिमेलचा नॉर्मल, मेलचा कलर, हिमोफिलिकचा काय जिनोटाईप आहे ते बघूया. फर्स्ट नॉर्मल मेलचा जिनोटाईप आहे एक्स
कॅपिटल एच कॅपिटल वाय कॅपिटल. नॉर्मल फिमेलचा आहे एक्स कॅपिटल एच कॅपिटल एक्स कॅपिटल एच कॅपिटल. हिमोफिलियाचा आहे हिमोफिलिक मेल एक्स कॅपिटल एच स्मॉल अँड वाय कॅपिटल. ज्याच्यामध्ये स्मॉल स्मॉल असेल तो झाले हिमोफिलिक म्हणजे डिसीज आहे त्यांना. आणि कॅरियर फक्त फिमेल असू शकते. ओके, सो एक्स कॅपिटल अँड एच स्मॉल एक्स कॅपिटल एच कॅपिटल म्हणजे एक स्मॉल आणि एक कॅपिटल जर असेल तर ती असेल कॅरियर फिमेल. जर दोन्ही कॅपिटल असेल तर तो नॉर्मल आणि दोन्ही जर स्मॉल असतील तर ते हिमोफिलिक. ओके, सो फर्स्ट आपण खालील एक्झाम्पल घेऊ. सो मॅरेज बिटवीन हिमोफिलिक मेल अँड द नॉर्मल फिमेल. नॉर्मल फिमेल आणि हिमोफिलिक मेल जेव्हा त्यांचं मॅरेज झालं तेव्हा त्यांना ऑफस्प्रिंग कसे प्रोड्यूस होतील ते आपण बघूया. हिमोफिलिक मेल इज क्रॉस विथ द नॉर्मल फिमेल. हिमोफिलिक मेल तर जिनोटाईप आहे एक्स कॅपिटल एच स्मॉल अँड वाय कॅपिटल. जसं की आपण वर बघितलं एक्स कॅपिटल एच स्मॉल अँड वाय कॅपिटल. आणि नॉर्मल फिमेलचा आहे एक्स कॅपिटल एच कॅपिटल एक्स कॅपिटल एच कॅपिटल. जसं की वर आहेच कॅपिटल असले सगळे तर ते नॉर्मल आहे. देन याचे गॅमेट पडतील 4 गॅमेट पडले याचे. ओके, सो विचार दे. फर्स्ट इज एक्स कॅपिटल एच स्मॉल अँड द वाय कॅपिटल. देन एक्स कॅपिटल एच कॅपिटल अँड द एक्स कॅपिटल एच कॅपिटल. अशा प्रकारे 4 गॅमेट पडले. देन त्याच्यामध्ये क्रॉस झाला एक्स कॅपिटल एच स्मॉल विथ द एक्स कॅपिटल एच कॅपिटल. अशा प्रकारे धिस विथ धिस, देन धिस विथ धिस अँड धिस विथ धिस. सो वी गेट 4F1. आपल्याला F1 हायब्रिड F1 मिळाले 4. सो फर्स्ट इज एक्स कॅपिटल आणि एक्स कॅपिटल एच स्मॉल आणि एक्स कॅपिटल एक्स कॅपिटल एच स्मॉल म्हणजेच कॅरियर डॉटर्स मिळाले. कारण याच्यात एक कॅपिटल एक स्मॉल आहे आणि 4 मधले 2 आहेत म्हणजे 50%. ओके, सो 50% इज द कॅरियर डॉटर्स. अँड नेक्स्ट एक्स कॅपिटल एच कॅपिटल आणि वाय कॅपिटल म्हणजे दिस इज नॉर्मल मेल. आणि एक्स कॅपिटल एच कॅपिटल वाय कॅपिटल मीन्स दिस इज ऑल्सो नॉर्मल मेल. मीन्स 2 आहे 4 मधले 2 नॉर्मल मीन्स द 50% विल बी नॉर्मल सन अँड द 50% विल बी कॅरियर डॉटर्स. सो दिस इज अबाउट द सेक्स लिंक्ड युनिटस हिमोफिलिया. हा हिमोफिलियाबद्दल आहे. सो नेक्स्ट इज द नेक्स्ट एक्झाम्पल ऑफ द हिमोफिलिया वेन मॅरेज बिटवीन कॅरियर फिमेल. जेव्हा कॅरियर फिमेल म्हणजे डॉटर आणि नॉर्मल मेल यांच्यामध्ये मॅरेज झालं तर त्यांना कशा प्रकारचे ऑफस्प्रिंग प्रोड्यूस होतील ते डायग्रामॅटिकली प्रूव्ह करूया. फर्स्ट इज कॅरियर डॉटर विल बी क्रॉस विथ द नॉर्मल मेल. नॉर्मल मेलचा जिनोटाईप आपल्याला माहिती आहे एक्स कॅपिटल एच कॅपिटल वाय कॅपिटल. आणि कॅरियर डॉटरचा आहे एक्स कॅपिटल एच कॅपिटल एक्स कॅपिटल एच स्मॉल कॅपिटल म्हणजेच कॅरियर. याचे 4 गॅमेट पडतील. फर्स्ट पडेल एक्स कॅपिटल एच कॅपिटल देन एक्स कॅपिटल एच स्मॉल देन एक्स कॅपिटल एच कॅपिटल आणि वाय. ज्याच्यामध्ये आपण पहिले 2 लेटर इथे घेतले मीन्स एक्स कॅपिटल एच कॅपिटल देन एक्स कॅपिटल एच स्मॉल. याच्यामध्ये एक सोबत एच घ्यायचा आणि वाय हा सिंगल घ्यायचा. देन यांच्यामध्ये जेव्हा क्रॉस केला एच कॅपिटल एक्स कॅपिटल एच कॅपिटल विथ एक्स कॅपिटल एच कॅपिटल देन धिस विथ धिस. हा या गॅमेट सोबत आणि हा परत या गॅमेट सोबत क्रॉस करायचा. देन धिस गॅमेट क्रॉस विथ धिस गॅमेट अँड अगेन धिस गॅमेट इज क्रॉस विथ धिस गॅमेट. हा एक या 2 सोबत क्रॉस करायचा नंतर हा एक या 2 सोबत क्रॉस करायचा. त्यानंतर आपल्याला 4 गॅमेट मिळतील. सो विचार दे एक्स कॅपिटल एच कॅपिटल एक्स कॅपिटल एच कॅपिटल देन एक्स कॅपिटल एच कॅपिटल अँड वाय कॅपिटल देन एक्स कॅपिटल एच कॅपिटल एक्स कॅपिटल आणि एच स्मॉल आणि एक्स कॅपिटल एच स्मॉल अँड वाय कॅपिटल. आणि जे एक कॅपिटल एक स्मॉल आहे ती आहे कॅरियर फिमेल. 25% कॅरियर फिमेल कारण 4 मधली एक म्हणजे 25% कॅरियर फिमेल. आणि कलर ब्लाइंड मेल असेल 25%. जसा की हा एक स्मॉल आहे याच्यामध्ये कलर ब्लाइंड. याच्यामध्ये एक कॅपिटल एक स्मॉल आहे म्हणजेच कॅरियर. सर्व कॅपिटल आहे मीन्स नॉर्मल मेल एक्स वाय आहे. याच्यामध्ये सर्व कॅपिटल आहे नॉर्मल फिमेल मीन्स वी गेट नॉर्मल 50% and the carrier and the color blind
25%. So this is about the sex लिंक इनहेरिटन्स हिमोफिलिया सेकंड एक्झाम्पल. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं कलर ब्लाइंडनेस आणि हिमोफिलिया दोन डिसीज आणि त्याचे एक्झाम्पल. थँक्स फॉर वॉचिंग अवर चॅनल, अवर व्हिडिओज. प्लीज लाईक अँड सबस्क्राईब टू अवर चॅनल. थँक्यू. आणि राहिलेला जो पार्ट आहे तो आपण नेक्स्ट पार्टमध्ये बघू.